करतोय. सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. तर या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं बघा. मागच्या लेक्चरमध्ये आपण आयसोकोरिक प्रोसेस काय असतं आणि हीट ट्रान्सफर इन द आयसोकोरिक प्रोसेस डिस्कस केलं. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं सायक्लिक प्रोसेस काय असतं आणि हीट ट्रान्सफर इन द सायक्लिक प्रोसेस आपण डिस्कस केलं. ओके. तर आता फायनली आपल्याला आपली जी लास्ट प्रोसेस आहे, लास्ट थर्मोडायनेमिक प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसचं नाव आहे अडियाबॅटिक प्रोसेस, ती आपल्याला आता डिस्कस करायची आहे. ओके. चला ठीक आहे. आणि हे जे क्वेश्चन आहे एक्झाम मध्ये विचारला जाणार नाही, खूप कमी शक्यता आहे एक्झाम मध्ये विचारला जाण्याची. अडियाबॅटिक प्रोसेसचं डेरिव्हेशन जर समजा विचारलं चुकून तर 4 मार्काला विचारलं जाईल. ओके. त्याच्याशिवाय कमी नाही, कारण की थोडं जरा ट्रिकी आहे डेरिव्हेशन, तुम्हाला थोडं लक्ष द्यायचंय. सर्वांनी क्वेश्चन लिहा. ओके. राईट डाउन द क्वेश्चन. डिफाइन अडियाबॅटिक प्रोसेस. ओके. डिफाइन ओके, एक मिनिट. डिफाइन अडियाबॅटिक प्रोसेस. Define adiabatic process. Okay. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. Derive an expression for work done in adiabatic process. Derive an expression. Derive an expression. Expression of. Derive an expression of for work done in. एक मिनिट. चलो ठीक है. ओके. डिफाइन अडियाबॅटिक प्रोसेस अँड डिराइव एन एक्सप्रेशन फॉर. ऑफला कट करा या ठिकाणी. फॉर ला थोडा जर आज पेन हे होतंय, एक मिनिट फिक्स करू द्या. हा यस. एक्सप्रेशन फॉर अडियाबॅटिक प्रोसेस. एक मिनिट. यस. फॉर अडियाबॅटिक प्रोसेस. सर derive an expression for work done in काहीतरी सांगत होता. यस. वर्क डन फॉर द अडियाबॅटिक प्रोसेस. हा रे, ते थोडं जरा पेन स्मूथ चालत नव्हता, कारण की थोडी जरा गडबड झाली इथं. हा ठीक आहे, तुम्ही लिहून घ्या. ओके. सर्वांना दिसतंय व्यवस्थित? येस सर. ओके. चला, कोण कोण आले? आदित्य आहे, आदित्य जाधव, संजीवनी, सिंथिया, जयंत. तर बघा, या ठिकाणी आता आपल्याला काय करायचंय, अडियाबॅटिक प्रोसेस काय असते आणि वर्क डन इन द अडियाबॅटिक प्रोसेस आपल्याला काय करायचंय, डिराईव्ह करायचंय. तर सर्वात पहिले तुम्हाला सांगतो बघा, अडियाबॅटिक प्रोसेस काय असते. तर अडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय असतं, देयर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन द सिस्टीम अँड द सराउंडिंग. म्हणजे सिस्टीम पासून सराउंडिंग कडे हीट जात नाहीये किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे हीट येत नाहीये. तर अशा थर्मोडायनामिक प्रोसेसला अशा थर्मोडायनामिक प्रोसेसला काय म्हणायचं? यस, अशा थर्मोडायनामिक प्रोसेसला काय म्हणायचं? अडियाबॅटिक प्रोसेस म्हणायचं. चला, डेफिनेशन सर्वांना समजली? ओके. म्हणजे या ठिकाणी नो ट्रान्सफर ऑफ हीटचं ट्रान्सफर होत नाहीये बिटवीन सिस्टीम टू सराउंडिंग इज कॉल्ड एज द अडियाबॅटिक process. Okay, write down a thermodynamic process. A thermodynamic process in which there is no transfer of heat. There is no transfer
of heat between and from it. Okay, किंवा between system to surrounding करा, between system to surrounding असंही करू शकता, and vice versa or vice versa. Okay, what is the vice versa? Surrounding to system is called as the adiabatic process. किंवा या ठिकाणी तुम्ही आता नोट्स मध्ये मी थोडी शॉर्ट मध्ये लिहून दिलेलं आहे, कारण की ग्रामर म्हणजे या ठिकाणी वर्डिंगला मी काय केलेलं आहे, थोडं बारीक केलेलं आहे. म्हणजे काय केलं मी, तर प्रोसेस इन विच देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन अँड फ्रॉम द सिस्टीम किंवा टू अँड फ्रॉम द सिस्टीम. म्हणजे सिस्टीम कडे पण येत नाहीये किंवा सिस्टीम कडून पण जात नाहीये. तर अशा थर्मोडायनामिक प्रोसेसला काय म्हणायचं, adiabatic प्रोसेस म्हणायचं. ओके, वाइस वर्सा इज कॉल्ड, याला काय म्हणायचं, इज कॉल्ड adiabatic process, is called as the adiabatic process. Yes, सर्वांना डेफिनेशन समजली आहे, what is the adiabatic process? Yes, sir. Yes, व्हेरी गुड बेटा. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पीव्ही डायग्राम ड्रॉ करा लगेच. आता थोडं फास्ट घेतो या ठिकाणी. तुम्ही काय करा, आता हे बघा, तुम्हाला आता फायनल नोट्स आज भेटणारच आहेत. तर शेवटचा जो पॉइंट आहे तो तुम्ही लिहू नका, डायरेक्टली फक्त इकडे लक्ष द्या. ओके, तर आता बघा, पीव्ही डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करतोय adiabatic प्रोसेसची. तर याचा जो कर्व आहे, ओके, घाबरू नका, मीच आहे. हा लाईट गेली. ओके, याचा जो कर्व आहे थोडासा स्टीप असतो. तर या ठिकाणी आहे प्रेशर, या ठिकाणी आहे व्हॉल्यूम, या ठिकाणी पीआय आहे, पीएफ आहे, इकडं व्हीआय आहे आणि इकडं व्हीएफ आहे. ओके, आणि हा जो कर्व असतो तो अशा टाईपचा कर्व येतो. या प्रोसेसला काय म्हणायचं, adiabatic प्रोसेस म्हणायचं. ओके, असा कर्व येतो. ओके, समजलं सर्वांना? दिस इज द पीव्ही डायग्राम ऑफ द adiabatic प्रोसेस. येस, आता मला सांगा, इन दिस प्रोसेस, मग या प्रोसेस मध्ये काय होतं, इन दिस प्रोसेस म्हणजे, इन दिस प्रोसेस म्हणजे adiabatic प्रोसेस. तर adiabatic प्रोसेस मध्ये काय होतं, देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन सिस्टीम टू सराउंडिंग अँड सराउंडिंग टू सिस्टीम. म्हणजे या ठिकाणी क्यू इक्वल्स टू काय येणार आहे रे, यस, क्यू इक्वल्स टू काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके, क्यू इक्वल्स टू 0 येणार आहे. त्याच्यानंतर फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फ्रॉम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, यस, काय असतं, डेल्टा यू इक्वल्स टू काय असतं, क्यू मायनस डब्ल्यू असतं. मग क्यू ची व्हॅल्यू 0 पुट अप करा, तर डेल्टा यू इक्वल्स टू काय येतं, 0 मायनस डब्ल्यू. तर या ठिकाणी मी असं म्हणू शकतो का, डेल्टा यू इक्वल्स टू मायनस डब्ल्यू, किंवा असं म्हणू शकतो का, डब्ल्यू इक्वल्स टू मायनस ऑफ डेल्टा यू. ओके, तर या ठिकाणी डब्ल्यू इक्वल्स टू काय असतं, मायनस ऑफ डेल्टा यू. तर आता हे जे वर्क डन काय असतं, हे वर्क डन आता आपल्याला फाइंड आउट करायचंय इन द adiabatic प्रोसेस. adiabatic प्रोसेस मध्ये वर्क डन काय असतं हे आता आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता adiabatic प्रोसेस तुम्हाला उदाहरण सांगू का, द सडन बस्टिंग ऑफ द टायर ऑर द बलून. जर समजा बलूनला तुम्ही एकदम सडनली स्पॉन्टेनियस बस्ट केलं, फुग्याला एकदम फुटला फुगा, फटाक, कसा फुटतो, फटाक, फटाकून जर फुगा फुटला तर काय होतं, त्या ठिकाणी ती प्रोसेस कोणती असते, adiabatic प्रोसेस असते. कारण की जी एनर्जी बाहेरची आहे ती मध्ये पण जात नाही आणि मधली एनर्जी बाहेर येत नाही. ओके, हवा येते बाहेरची, सॉरी, मधली बाहेर हवा येते, बट या ठिकाणी काय होतं, एनर्जीचं ट्रान्सफर होत नाहीये. आलं लक्षामध्ये? यस, आता इथून पुढे आपलं डेरिव्हेशन चालू होतं. डेरिव्हेशन आता लक्ष देऊन ऐका या ठिकाणी बघा. तर डब्ल्यू चा जो फॉर्म्युला आहे, वर्क डन इज गिवन बाय. ओके, आता या ठिकाणी बघा, वर्क डन इज गिवन बाय. तर वर्क डन काय असतं बघा, फॉर्म्युला डब्ल्यू इक्वल्स टू, हा सर तुम्ही सांगितला होता, डब्ल्यू इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डीव्ही, आणि या ठिकाणी लोअर लिमिट व्ही आय आणि अप्पर लिमिट काय असतं, व्हीएफ असतं. लक्षामध्ये पी इंटू डीव्ही असतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, adiabatic प्रोसेस मध्ये काय असतं बघा, एक दुसरा एक फॉर्म्युला असतो, बट या ठिकाणी पीव्ही रेस टू गॅमा, पीव्ही रेस टू गॅमा इक्वल्स टू काय असतो, कॉन्स्टंट असतो, आणि त्याला आपण सी घेतो. तर देअरफॉर मी प्रेशर इक्वल्स टू असं लिहू शकतो का, प्रेशर इक्वल्स टू, यस, कॉन्स्टंट अपॉन व्ही रेस टू गॅमा ची व्हॅल्यू, असं लिहू शकतो मी.
आता याला गॅमा कन्सिडर करा वरच्याला, म्हणजे प्रेशर इक्वल्स टू सी अपॉन व्ही रेस टू गॅमा असं लिहू शकतो मी. येस ऑफकोर्स लिहू शकतोय. ओके, तर मग प्रेशरच्या ठिकाणी प्रेशरची व्हॅल्यू पुटअप करा. तर डब्ल्यू इक्वल्स टू काय येतं, ही इंटिग्रेशन ऍज इट इज. तर प्रेशरची व्हॅल्यू काय येते, येस काय येते रे प्रेशरची व्हॅल्यू जी आहे ती पुटअप करा सी अपॉन. तर ही आलं प्रेशरची व्हॅल्यू सी अपॉन व्ही रेस टू गॅमा इंटू हे जे डीव्ही आहे हे डीव्ही काय करा ऍज इट इज इथं घ्या. त्याच्यानंतर हे व्ही आय आलं आणि हे काय आलं व्ही एफ आलं. चला इथपर्यंत पार्ट सर्वांना समजलाय. ओके, आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी इथून पुढचा पार्ट डब्ल्यू इक्वल्स टू. आता डब्ल्यू इक्वल्स टू सी काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर सी काय करा इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. ओके, तर जर समजा तुम्ही सी ला इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं तर मधलं जे इंटिग्रेशन येतं इंटिग्रेशन ऑफ डीव्ही अपॉन या ठिकाणी व्ही रेस टू गॅमा आणि लोअर लिमिट व्ही आय आणि अप्पर लिमिट व्ही एम. ओके, आता हे व्ही रेस टू गॅमा आहे याला मी वर लिहू शकतो. यस वर लिहा त्याला सी इंटू. तर हे व्ही रेस टू गॅमा आहे याला जर मी समजा वर लिहिलं तर व्ही रेस टू मायनस गॅमा लिहू शकतो इंटू डीव्ही इंटिग्रेशन व्ही आय टू व्ही एम. चला समजायला सर्वांना. मी काय केलं आता बघूया, व्ही रेस टू गॅमा आहे याला मी समजा वर शिफ्ट केलं तर खाली प्लस आहे, वर गेल्यानंतर काय होतं मायनस होतं. बेसिक रूल सर्वांना माहिती आहे. तर मग बघा डब्ल्यू इक्वल्स टू काय होतं सी इंटू आणि मॅथ मध्ये एक फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन. ओके, या ठिकाणी लिहितोय एक्स रेस टू एन डीएक्स इंटिग्रेशन काय असतं एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन, म्हणजे पॉवर एक न वाढवा आणि तोच पॉवर एक न ऍज इट इज खाल्ल्या. तर या ठिकाणी पॉवर एक न वाढवा, मग पॉवर काय तो एक न वाढवा म्हणजे व्ही रेस टू पॉवर किती आहे मायनस गॅमा आहे, म्हणजे या ठिकाणी व्ही रेस टू मायनस गॅमा प्लस वन आणि तोच पॉवर या ठिकाणी कुठे येतोय खाली येतोय डायरेक्टली मायनस गॅमा प्लस वन आणि या ठिकाणी लोअर लिमिट व्ही आय आणि अप्पर लिमिट व्ही आय सॉरी अप्पर लिमिट व्ही एफ पुटअप करा. ओके, त्याच्यानंतर आता एकदा का लिमिट पुटअप केले की आपण काय करतो अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो. मग करा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर या ठिकाणी काय होतं डब्ल्यू इक्वल्स टू सी इंटू मग व्ही च्या ठिकाणी व्ही एफ पुटअप करा. तर काय येतं हे व्ही एफ रेस टू मायनस गॅमा प्लस वन. आता हे जे मायनस आहे ना वर मायनस साइन कॉमन काढा. तर मायनस साइन कॉमन काढलं तर या ठिकाणी वन मायनस गॅमा उरतं. त्याच्यानंतर मायनस लोअर लिमिट व्ही च्या ठिकाणी व्ही एफ पुटअप करा आणि हे जे खालचं मायनस गॅमा प्लस वन आहे ना याला मी असं लिहू शकतो इकडे बाहेर. तर याला मी समजा बाहेर काढलं याला मी वन मायनस गॅमा लिहू शकतो. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी लोअर लिमिट पुटअप करा, व्ही च्या ठिकाणी व्ही आय पुटअप करा. तर या ठिकाणी आलं व्ही आय आणि वर आपण मायनस साइन कॉमन काढलं तर मायनस या ठिकाणी वन मायनस गॅमा होतं. ओके, आलं लक्षामध्ये. चला आय होप इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजला असेल. डेरिव्हेशन तेवढं काही महत्वपूर्ण नाहीये कारण थोडं कॉम्प्लेक्स आहे. ज्या विद्यार्थ्यांचं मॅथ आहे त्यांना जरा समजेल हे डेरिव्हेशन, बाकीच्यांना थोडं जरा अवघड जाईल. ओके, तर आता या ठिकाणी व्ही एफ रेस टू मायनस आहे आणि या पण ठिकाणी व्ही आय रेस टू मायनस आहे. तर याला मी असं लिहू शकतो का डब्ल्यू इक्वल्स टू बघा डब्ल्यू इक्वल्स टू सी अपॉन वन मायनस गॅमा इंटू याला मी असं लिहू शकतो वन अपॉन व्ही एफ रेस टू वन मायनस गॅमा मायनस वन अपॉन आता हे व्ही आय रेस टू मायनस आहे तर व्ही आय रेस टू प्लस करायचं असेल तर वन अपॉन व्ही आय रेस टू काय येतं वन मायनस गॅमा येतं. ओके, इथपर्यंतचा पार्ट लक्षात आला. यस, कुणाला काही Yes, डाऊट sir. असेल तर विचारा. यस, खाटेकर प्रतिभा. यस, आज किंवा डाऊट. सर रिपीट करा ना. हा रिपीट सर्वात शेवटी करतो. बरं कुठून रिपीट करायचंय ठीक आहे रिपीट करतो काय हरकत नाही. स्टार्टिंग पासून करू रिपीट. हो सर. ओके ठीक आहे बरोबर ठीक आहे. बघा या ठिकाणी आता या ठिकाणी मी हे केलं असतं आपलं जो कॅमेरा आहे तो ऑन केला असता बट लाईट गेली. चला ठीक आहे बघा वर्क डन इज गिवन बाय डब्ल्यू इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डीव्ही. हा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. ओके येस सर. यस, त्याच्यानंतर आता हा फॉर्म्युला तुम्हाला नवीन हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कोणता फॉर्म्युला हा फॉर्म्युला नवीन लक्षात ठेवा. बट पीव्ही रेस टू गॅमा आता हे गॅमा आहे ऍक्च्युअल मध्ये याला गॅमा ड्रॉ करा असं गॅमा ड्रॉ करा. पीव्ही रेस टू गॅमा इक्वल्स टू सी असतं. मग देअरफॉर पी इक्वल्स टू काय असतं प्रेशर याच्या डिनॉमिनेटरला जाईल म्हणजे सी अपॉन काय असते सॉरी व्हॉल्यूम याच्या डिनॉमिनेटरला जाईल तर पी इक्वल्स टू काय असतं सी अपॉन व्ही रेस टू गॅमा. इथपर्यंतचा पार्ट समजलाय. ओके,
त्याच्यानंतर आपण काय केलं, पीच्या ठिकाणी पीची व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये बघा, आपलं येलो कलरचा हायलाइटर कुठं आहे, पीच्या ठिकाणी पीची व्हॅल्यू पुटअप करा. तर इंटिग्रेशन ऑफ पीची व्हॅल्यू आहे सी अपॉन व्ही रेस टू गॅमा, सी अपॉन व्ही रेस टू गॅमा पुटअप केली. त्याच्यानंतर हे डीव्ही ऍज इट इज. ओके, त्याच्यानंतर सी कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर घेतलं इंटिग्रेशनच्या. त्याच्यानंतर आपण काय केलं, या ठिकाणी डीव्ही अपॉन व्ही रेस टू गॅमा ऍज इट इज पुटअप केला. आता हा व्ही रेस टू गॅमा आहे, हा जर समजा आपण वर शिफ्ट केला, याला आपण वर शिफ्ट केलं तर तो प्लस आहे तर मायनस बनतो. तर सी इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही रेस टू मायनस गॅमा इंटू डीव्ही आला. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डीएक्स काय असतं, एक्सचा पॉवर 1 न वाढवा, तोच पॉवर ऍज इट इज खाल्ल्या. तर या ठिकाणी बघा, इंटिग्रेशन ऑफ व्ही रेस टू मायनस गॅमाचं इंटिग्रेशन, व्ही रेस टू मायनस गॅमा प्लस 1 करा आणि तोच पॉवर ऍज इट इज खाल्ल्या म्हणजे मायनस गॅमा प्लस 1. त्याच्यानंतर लोअर लिमिट व्ही आय, अपर लिमिट व्ही एफ. ओके, एकदा का लिमिट आपल्याला माहित असलं की आपण काय करायचं, या ठिकाणी अपर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. तर हा जो मायनस गॅमा प्लस 1 आहे, याला मी 1 मायनस गॅमा लिहू शकतो का? अरे 1 मायनस 2 ला मी मायनस 2 प्लस 1 लिहू शकतो ना. तसंच या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे, या ठिकाणी मी काय केलंय, मायनस गॅमा प्लस 1 ला 1 मायनस गॅमा या ठिकाणी लिहिलंय. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी व्हीच्या ठिकाणी व्हीएफ पुटअप केलं अपर लिमिट. तर या ठिकाणी व्हीएफ झालं आणि वरून आपण मायनस कॉमन काढलं. तर मायनस कॉमन काढल्यानंतर काय होतं, हे यस मायनस जर कॉमन काढलं तर हे 1 मायनस गॅमा वर जर आपण मायनस सर कॉमन, तुमचा आवाज येत नाहीये. ओके, ब्रेक होतोय आवाज. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, हे मायनस साइन या ठिकाणी कॉमन घेऊ नका. तर मायनस साइन कॉमन नाही घेत. तर व्हीच्या ठिकाणी तुम्ही व्ही आय पुटअप करा, लोअर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे व्ही आय. तर या ठिकाणी काय होतं, याचा जो पॉवर आहे मायनस गॅमा प्लस 1. ओके, या ठिकाणी काय होतं, मायनस गॅमा प्लस 1. आता याला जर समजा तुम्ही खाली शिफ्ट केलं, तर याला व्हीएफ ला जर समजा 1 अपॉन लिहिलं, तर या ठिकाणी 1 अपॉन व्हीएफ इंटू, आता या ठिकाणी काय बनतं बघा, गॅमा हा काय आहे, या ठिकाणी मायनस आहे तर खाली गेल्यानंतर प्लस बनतो, म्हणजे या ठिकाणी गॅमा मायनस 1 बनेल. ओके, तसंच मायनस 1 अपॉन व्हीआय ला खाली घेतलं तर या ठिकाणी काय बनेल, यस गॅमा मायनस 1 बनेल. ओके, गॅमा मायनस 1 बनेल. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, सी न या ठिकाणी मल्टिप्लाय करायचंय. तर मग सी न या ठिकाणी मल्टिप्लाय करा, काय येतं बघा, यस सी न समजा तुम्ही मल्टिप्लाय केले, या ठिकाणी डब्ल्यू इक्वल्स टू सी अपॉन, चला इथपर्यंत पार्ट रिवाइज झालेला आहे, सर्वांना समजला आहे. 1 मायनस गॅमा, या ठिकाणी 1 मायनस गॅमाच होतं का, एकदा मला चेक करू द्या का गॅमा मायनस 1 होतं. हा 1 मायनस गॅमाच होतं. ओके ठीक आहे. तर त्याच्यानंतर या ठिकाणी सी न मध्ये मल्टिप्लाय करा, सी न समजा मध्ये मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय येईल, सी अपॉन व्ही एफ रेस टू गॅमा मायनस 1 मायनस सी अपॉन व्ही आय रेस टू गॅमा मायनस 1 आलेला आहे. त्याच्यानंतर डब्ल्यू इक्वल्स टू 1 अपॉन 1 मायनस गॅमा. आता हे जे सी आहे ना बघा, या ठिकाणी आपण काय लिहिलंय, पीव्ही रेस टू गॅमा इक्वल्स टू सी लिहिलेलं आहे. मग याला मी असं लिहू शकतो, पी आय व्ही आय रेस टू गॅमा विच इज इक्वल्स टू पी एफ व्ही एफ, एक मिनिट, हा पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा विच इज इक्वल्स टू सी, याला असं लिहू शकतो. ओके, तर मग सीच्या ठिकाणी काय करा तुम्ही, या ठिकाणी सीच्या ठिकाणी काय करा, पहिल्यांदा या ठिकाणी खाली आता व्हीएफ असल्यामुळे व्हीएफ च्या व्हॅल्यू द्या, म्हणजे या ठिकाणी काय येईल, पीएफ इंटू व्हीएफ रेस टू गॅमा अपॉन या ठिकाणी काय येईल, आता हे जे व्हीएफ आहे, व्हीएफ रेस टू गॅमा मायनस आहे, गॅमा मायनस 1 आहे, याला मी काय लिहू शकतो. ओके, लाईट आली आहे, चला ओके चला ठीक आहे. ओके बघा काय हरकत नाही. तर या ठिकाणी एक मिनिट, हा इथं काय लिहितो बघा मी, व्हीएफ रेस टू गॅमा मायनस 1 आहे, याला मी व्हीएफ रेस टू गॅमा इंटू व्हीएफ रेस टू मायनस 1 लिहू शकतो. ओके, त्याच्यानंतर हे मायनस आलं, त्याच्यानंतर हे मायनस आलं. तर ओके, आता व्हिडिओला मी स्टॉपच करतो या ठिकाणी, कारण की आपल्याला इथे दिसत नाही. हा, तर या सीएफ ला, या सी ला मी काय लिहू शकतो, पी आय व्ही आय लिहू शकतो. तर या ठिकाणी हे पी आय व्ही आय रेस टू गॅमा अपॉन याला मी व्ही आय रेस टू गॅमा इंटू व्ही आय रेस टू मायनस 1 लिहू शकतो. ओके, या ठिकाणी व्हीएफ रेस टू गॅमा आणि व्हीएफ रेस टू गॅमा, व्ही आय रेस टू गॅमा, व्ही आय रेस टू गॅमा कॅन्सल. तर हे 1 अपॉन 1 मायनस गॅमा. तर आता हे व्हीएफ रेस टू मायनस 1 आहे, याला मी असं लिहू शकतो पीएफ इंटू व्हीएफ. ओके, वर गेल्यानंतर प्लस होतं,
मायनस याला मी असं लिहू शकतो पीआय इंटू व्हीआय लिहू शकतो. ओके, दिस इज द डब्ल्यू. ओके, तर या ठिकाणी आपलं डेरिव्हेशन संपलेलं नाहीये, आणखी थोडा पार्ट आपला बाकी आहे. 1 मिनिट, एकदा लॅपटॉपची चार्जिंग बघू द्या मला, 14% आहे. हा, तर या ठिकाणी बघा, याच्यानंतर मला सांगा बट, या ठिकाणी बट, 1 मिनिट, बट पीव्ही इक्वल्स टू काय असतं, एनआरटी असतं. पीव्ही इक्वल्स टू एनआरटी असतं. आता पी आणि व्ही याच्यामधला समजा तुम्ही डिफरन्स घेतला, या ठिकाणी पीएफ घेतलं आणि व्हीएफ घेतलं, मायनस या ठिकाणी पीआय घेतलं, या ठिकाणी व्हीआय घेतलं, विच इज इक्वल्स टू मी एनआर इंटू टीएफ मायनस टीआय घेऊ शकतो. म्हणजे बघा, पीएफ व्हीएफ मायनस पीआय व्हीआयला मी एनआर इंटू टीएफ मायनस टीआय घेऊ शकतो. तर वर काय बघा बरं, वर काय आहे, या ठिकाणी पीएफ व्हीआय मायनस पीआय व्हीआय आहे. तर या ठिकाणी मी याला 1/1 मायनस गॅमा इंटू याला मी काय लिहू शकतो, एन आर इंटू टीएफ मायनस टीआय लिहू शकतो. तर या ठिकाणी टीएफ मायनस टीआय आला. ओके, चला, तर डब्ल्यू इक्वल्स टू आपला फायनल फॉर्म्युला काय आला बघा, या ठिकाणी डब्ल्यू इक्वल्स टू वर्क डन इन द adiabatic प्रोसेस, डब्ल्यू इक्वल्स टू 1/1 मायनस गॅमा इंटू या ठिकाणी वर काय येतं, वर येतं एन आर इंटू TF minus TI म्हणजे डेल्टा T. So this is the final expression for the work done in the adiabatic process. ओके, थोडं लेंदी डेरिव्हेशन आहे. ओके, याला तुम्ही काय करा, हार्ड जात असेल तर स्किप करा, कारण की जे मॅथ आहे त्यांना इझी जाईल, बट ज्याचं मॅथ नाही त्यांना थोडं हार्ड जाऊ शकतं. ओके, हा, तर याच्यानंतर लिहा, दिस इज फायनल एक्सप्रेशन फॉर, this is final expression for work done in adiabatic process. Final expression for, yes, काय आहे, work done in adiabatic process. ओके, चलो ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्या चॅप्टरचा दी एंड झालेला आहे, आणि अशा प्रकारे आपला थर्मोडायनामिक्स खूप महत्वाचा आणि खूप असा तेवढा काही हार्ड चॅप्टर नव्हता, इझी चॅप्टर होता. ओके, सर्वांना समजलेला आहे. तर शेवटचं डेरिव्हेशन थोडं बापरे टाईप होतं. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही, इथपर्यंतचा पार्ट समजलाय. आणि समजा जास्त समजत नसेल तर टेन्शन घेऊ नका, काय हरकत नाही, नंतर मी उद्या तुम्हाला डबल सांगतो. ओके, चला ठीक आहे, हॅव अ नाईस डे, बाय बाय.